नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. अडचणी या आयुष्यात नसून त्या माणसाच्या मनात असतात. ज्या दिवशी आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी जीवनात आपोआप मार्ग मिळेल. नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. दत्त जयंतीनिमित्त आपण 11 दिवसांच्या कोणत्या प्रभावी सेवा करायच्या आहेत याच विषयीची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचप्रमाणे ज्यांना 11 दिवसांच्या सेवा करायला शक्य नाही त्यांनी ह्या सेवा 7 दिवसांच्या केल्या तरी चालतील. तुम्हाला ह्या सेवा आजपासून ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघेल त्या दिवसापासून तुम्ही दत्त जयंतीपर्यंत ह्या सेवा करू शकतात. ज्यांना ह्या सेवा करणं शक्य नाही त्यांनी अगदी 11 दिवसांच्या 7 दिवसांच्या अगदी 5 ते 10 मिनिटाच्या सेवा केल्या तरी चालणार आहे. स्वामी समर्थांचे विचार, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य ऐकलं आणि वाचलं तरीही स्वामी समर्थांची आठवण आणि मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त या जगभरात आहेत. स्वामी म्हणतात, कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच. हे जे लोक मानतात ते लोक स्वामींची भक्ती करण्यात लीन होतात व नेहमीच संकटातून त्यांना मुक्ती मिळते. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार व मूल्य लक्षात घेऊन त्यानुसार वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते असे मानण्यात येते. आणि म्हणूनच आपण आपल्याला शक्य होईल ती जमेल तेव्हा दिवसभरात केव्हाही ह्या सेवा आपण करू शकतो. आपल्याही आयुष्यात जर का कष्ट असतील, दुःख असतील, संकट असतील, अडचणी असतील तर आपण ह्या सेवा केल्याने आपण देखील या संकटातून दुःखमुक्त होऊ शकतो. आपण काही सेवा करतो या सेवेचं फळ आपल्याला हे केव्हा ना केव्हा मिळत असतं. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवून आपण ह्या सेवा पूर्ण भक्तिभावाने आणि श्रद्धेने आपण करायच्या आहेत. तर बघा, दत्त जयंती ही 14 डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे आणि दत्त जयंतीपर्यंत तुम्ही स्वामींच्या 11 दिवसांच्या किंवा 7 दिवसांच्या सेवा ह्या करू शकतात. यात सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे स्वामींच्या स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणं. मग तुम्ही 11 दिवसात 11 पारायण करू शकतात, तुम्ही 11 दिवसात 3 पारायण करू शकतात, 7 पारायण करू शकतात किंवा तुम्ही 11 दिवसामध्ये 1 पारायण देखील करू शकतात. मग बघा, 11 दिवसामध्ये तुम्हाला जितके पारायण करायचे असतील त्यानुसार तुम्ही दिवस मोजून अध्याय हे वाचू शकतात. जर का तुम्हाला 11 दिवसात 11 पारायण करायचे असतील तर तुम्हाला रोज स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 1 ते 21 अध्याय रोज तुम्हाला वाचायचे आहे आणि हे अध्याय तुम्हाला एका बैठकीत वाचायचे आहे. म्हणजे तुमचा 1 पाठ 1 पारायण पूर्ण होईल. असं तुम्हाला 11 दिवस करायचं आहे. जर का तुम्हाला ही सेवा जर का 1 पारायण करायचं असेल, 11 दिवसात 1 पारायण करायचं असेल तर तुम्ही रोज 2 अध्याय क्रमशः वाचायचे आहेत. असं तुम्ही 21 अध्याय पूर्ण वाचू शकतात. तेव्हा तुमचं 1 पारायण पूर्ण होईल. जर का तुम्हाला 3 पारायण करायचे असतील तर बघा, तुम्ही या 11 दिवसामध्ये रोज 7 अध्याय वाचू शकतात. या हिशोबाने तुम्हाला अध्याय वाचून तुम्हाला जितके पारायण करायचे आहे तितके पारायण तुम्ही हे करू शकतात. यानंतरची प्रभावी सेवा ती म्हणजे तारक मंत्राचं अनुष्ठान. तुम्ही 11 दिवसांचं तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकतात, 7 दिवसांचं करू शकतात किंवा रोज तुम्ही 11, 21, 51 कमीत कमी 5, 7 किंवा 1 तारक मंत्र बोलायचा आहे. तारक मंत्र म्हणताना तुम्हाला पहिल्या दिवशी इच्छापूर्ती असेल तर संकल्प सोडून घ्यायचा आहे, इच्छा तुम्हाला सांगायची आहे. त्यानंतर तुम्हाला एका लोट्यात पाणी भरून घ्यायचं आहे, बसायला आसन घ्या, देवघरासमोर धूप दीप प्रज्वलित करून घ्या. त्या पाण्यावर तुम्हाला तुमचा उजवा हात ठेवायचा आहे आणि तुम्हाला रोज 11 वेळा तारक मंत्र बोलायचा आहे. जी इच्छा असेल ती तुम्हाला स्वामींना सांगायची आहे. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर पुन्हा तुमची इच्छा स्वामींना सांगा, ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करा. असं तुम्हाला 11 दिवस करायचं आहे. तुम्हाला जर का 21 वेळा तारक मंत्र म्हणायचा असेल तर तुम्ही 21 वेळा तारक मंत्र म्हणण्याचा संकल्प करू शकतात. म्हणजे बघा, तुमच्याकडे जसा वेळ असेल, जसा टायमिंग असेल त्यानुसार तुम्ही ह्या सेवा करू शकतात. ज्यांना अजिबात टायमिंग नाही त्यांनी रोज 1 वेळा तारक मंत्र म्हटला तरी चालेल. याने देखील आपले अडलेले कामं मार्गी लागतात. आपल्या अडलेल्या नडलेल्या
गोष्टी मार्गी लागतात। जर का एखादी व्यक्ती घरात खूप चिडचिड करत असेल तर तुम्ही तारक मंत्राचं पाणी बनवून त्यांना तीर्थ म्हणून प्यायला द्या। एखादी आजारी व्यक्ती असेल तर तुम्ही त्या आजारीच्या नावाने संकल्प सोडून त्यांना हे तीर्थ प्यायला द्या। बघा, आजारी व्यक्ती देखील यातून आजारमुक्त होत असतो। एखादा व्यक्ती चिडचिड करत असेल तर तो देखील यामुळे शांत होतो। फक्त सेवा करताना आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायची आहे। स्वामींना आपल्याला झोकून जायचं आहे आणि सेवा ही निस्वार्थपणे आपल्याला करायची आहे। दत्त जयंतीपर्यंत स्वामी तत्व, दत्त तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात। सूक्ष्म स्वरूपात दत्त आपल्या या पृथ्वीवर वास करत असतात आणि म्हणूनच आपण निस्वार्थपणे पूर्ण श्रद्धेने ज्या पण काही सेवा करणार आहोत त्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला हे 10 पटीने अधिक मिळणार आहे। त्यानंतर तुम्ही रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात। ज्यांचे गुरु दत्त असतील त्यांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राच्या 11 माळी जप करा किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे। ज्यांना वेळ नसेल त्यांनी फक्त ह्या मंत्रांचा एक माळ जप केला तरी चालेल। तुम्ही एक वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा, एक वेळा तुम्ही तारक मंत्र देखील बोलू शकतात। म्हणजे ज्यांना अजिबात टायमिंग नाही त्यांनी या छोट्या सेवा केल्या तरी चालेल आणि बाकीच्यांनी 11 माळी रोज तारक मंत्र, 11 माळी रोज स्वामी समर्थ मंत्र या मंत्राचा 11 दिवस 7 दिवस जप केला तरी चालेल। आता ह्या ज्या काही सेवा आहेत ह्या सेवा तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात। फक्त तुम्हाला दुपारी 12 ते 12:30 या वेळेत सेवा करायची नाहीये। जर का तुमची संकल्पयुक्त सेवा असेल, इच्छापूर्ती सेवा असेल तर तुम्हाला ह्या 11 दिवसात परान्न घ्यायचं नाहीये, म्हणजेच बाहेरचं कोणाचं काही खायचं नाहीये। तुम्हाला मांसाहार करायचा नाहीये। तुम्ही घरात इतरांना मांसाहार बनवून देऊ शकतात, शक्य झाल्यास नाही केला तरी चालेल। तुम्हाला या 11 दिवसात कुठेही बाहेर गावी जायचं नाहीये। तुम्हाला काही कारणास्तव बाहेर गावी जावं लागलं, काही कामानिमित्त त्या दिवशी सेवा नाही करता आली तरी देखील तुम्ही दुसऱ्या दिवशी ती सेवा पूर्ण करू शकतात। परंतु तुम्हाला बाहेर गावी कुठेही जाऊन ही सेवा करता येणार नाही। तुम्हाला तुमची संकल्पयुक्त सेवा असेल तर तुम्ही ती घरीच करायची आहे। संकल्पयुक्त सेवा असेल तर तुम्हाला बाहेरचं अन्न घ्यायचं नाहीये। तुम्ही जर का तुमच्या घरी जाणार असाल, सासरी जाणार असाल, आई वडिलांकडे जाणार असाल तर तिथलं अन्न तुम्ही घेऊ शकतात। त्याचप्रमाणे जर का तुम्ही काही छोट्या सेवा करत असाल, जसं की 1 माळ स्वामी समर्थांचा जप, 11 वेळा तारक मंत्र किंवा 11 वेळा स्वामी समर्थ मंत्राचा जप, तर ह्या सेवा तुम्ही बाहेर गावी देखील करू शकतात। ह्या सेवा तुम्ही प्रवासात देखील करू शकतात। ह्या सेवा तुम्ही तुमचं दुकान असेल, शॉप असेल, ऑफिस असेल, तिथे तुम्हाला वेळ मिळत असेल तर तिथे देखील तुम्ही करू शकतात। यानंतर तुम्ही जर का गुरुचरित्र पारायण करणार असाल तर बघा, तुम्ही 9 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत गुरुचरित्र पारायण हे करू शकतात। तुमच्या घराजवळ जर का स्वामींचं केंद्र असेल, मठ असेल तर तुम्ही तिथे सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायण या सप्ताहामध्ये सहभाग घेऊ शकतात। कारण बघा, सामूहिक पारायण केलं तर आपल्याला याचं पुण्य हे अधिक पटीने जास्त मिळत असतं। त्या ठिकाणी जेवढी लोक पारायण करायला बसलेली आहेत त्या संख्येने आपल्याला याचं पुण्य फळ मिळत असतं। त्यामुळे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही सामूहिक पारायणामध्ये सहभागी होऊ शकतात। ज्यांना हे पारायण घरी करायचं असेल त्यांनी घरी पारायण केलं तरी चालेल। आता 9 तारखेपासूनच पारायण करायचं का तर नाही, ज्यांना मासिक धर्म असेल, काही अडचणी असेल, ज्यांना 9 तारखेला पारायण करायला शक्य नसेल त्यांनी 10 तारखेला करा, 11 तारखेला करा, 12 तारखेला करा, काही हरकत नाही। अगदी तुम्ही दत्त जयंतीपासून पारायण करायला सुरुवात केली तरी चालणार आहे। बघा, ज्याच्या मनात ज्या दिवशी पारायण करायचं आलं त्याने त्या दिवशी हे पारायण करावं। पारायण करण्यासाठी असलं कुठलंही बंधन नाहीये, काही नियम आहेत, ते नियम पाळून हे पारायण आपल्याला करायचं आहे। ज्यांना स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं असेल त्यांनी अवश्य करावं, कारण गुरुचरित्राच्या पारायणासारखे याचे अजिबात नियम नसतात। तुम्ही जर का तुमच्या संतान प्राप्तीसाठी, तुमच्या मूलबाळासाठी हे पारायण करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं देखील पालन करायची गरज नाहीये। फक्त आपल्याला मांसाहार हा सोडावा लागतो, बाहेरचं अन्न आपल्याला घ्यायचं नसतं। तुम्ही ह्या सेवा करून बघा, अशक्यही गोष्टी नक्कीच शक्य होतील। जर का एखादा अडचणीत असेल, त्याला मार्ग मिळत नसेल,
खूप संकटात असेल तर अशा व्यक्तीला देखील तुम्ही स्वामींचा मार्ग दाखवा. त्यांना देखील तुम्ही सामूहिक गुरुचरित्र पारायण सप्ताहात सहभागी व्हायला लावा. बघा, जर का त्यांचे मार्ग सुटले, प्रश्न सुटले, तर तुम्हाला देखील त्याचं हे पुण्य मिळत असतं. त्याचप्रमाणे तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल किंवा इच्छा असेल, तुमच्याकडे टायमिंग नसेल, तर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील रोज 14वा अध्याय आणि 18वा अध्याय याचं पठण करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही गुरुचरित्रातील 9व्या अध्यायाचं देखील रोज पठण करू शकतात. आता ज्या छोट्या सेवा आहेत, या सेवा तुम्ही सकाळी 5 मिनिटं करू शकतात. त्याचप्रमाणे काही सेवा तुम्ही संध्याकाळी 5 मिनिटं देखील करू शकतात. आता मार्गशीर्ष महिना चालू आहे. ज्यांचे स्वामींचे 11 गुरुवार चालू असेल त्यांनी बघा, भरपूर प्रश्न येतात की आमचे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे आणि स्वामींचे 11 गुरुवार देखील चालू आहे, मग दोन्हीही आम्ही एकत्र करू शकतो का? तर बघा, नाही, तुम्हाला एकच व्रत करता येणार आहे. तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत, महालक्ष्मी गुरुवारचे व्रत करत असाल तर तुम्हाला स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत त्याच्यामध्ये काउंट करता येणार नाही. तुम्ही गुरुवारच्या सर्व सेवा करायच्या आहेत, तुम्ही पूजा मांडणी देखील करू शकतात, परंतु तुम्हाला हा गुरुवार यामध्ये 11 गुरुवारमध्ये काउंट करता येणार नाही. तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील हे महालक्ष्मीचे गुरुवार व्रत संपल्यानंतर तुमचे गुरुवार पुढे काउंट करू शकतात. त्यामुळे बघा, ज्यांचं 11 गुरुवारचं उद्यापन असेल त्यांना देखील तुम्ही जर का मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रत करत नसाल तर तुम्ही उद्यापन करू शकतात. आणि जर का तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करत असाल तर तुम्हाला 11 गुरुवारचे उद्यापन आत्ता करता येणार नाही. तुम्ही मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर 11 गुरुवारचे उद्यापन हे करू शकतात. त्याचप्रमाणे ज्यांना खूप सेवा करायची इच्छा आहे, अजिबात टायमिंग नाही, त्यांनी बघा नामस्मरण केलं तरी चालेल, कारण नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद, शक्ती असते. तुम्ही इतर सेवा करून जे फळ तुम्हाला मिळत नाही ते फळ तुम्ही फक्त नामस्मरण करून देखील तुम्हाला मिळत असतं. ज्यांना शक्य होईल त्यांनी सेवा करा, ज्यांना शक्य नाही त्यांनी अखंड नामस्मरण केलं तरी चालेल. नामस्मरण तुम्ही कुठेही कधीही करू शकतात. नामस्मरणाला कुठलंही बंधन नसतं. मग तुम्ही घरात असाल तर घरातली कामं करता करता नामस्मरण करा, जॉबला जात असाल तर तिथे करा, प्रवासात करा, जाता येता उठता बसता तुम्ही नामस्मरण कधीही करू शकतात. कष्ट हे प्रत्येकाला करावे लागतेच, परंतु काहींना कष्ट करून देखील काही मिळत नाही किंवा कष्ट करून देखील त्यांना पाहिजे तसा मोबदला मिळत नाही. त्यांनी ह्या सेवा नक्की करा. बघा, आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण ह्या सेवा करत असतो आणि ह्या सेवेचं फळ आपल्याला कधी ना कधी, कुठे ना कुठे मिळत असतं. ज्या वेळेस आपल्याला आवश्यकता असेल त्यावेळेस स्वामी महाराज आपल्याला ह्या सेवेचे फळ नक्कीच देतात. बघा, आपले जसे कर्म असतात त्या पद्धतीने आपल्याला हे फळ मिळत असतं. आपल्या कर्माचे प्रारब्ध, भोग हे काही संपत नाही. सेवा केल्या म्हणजे ते नष्ट होत नाही, परंतु त्याचा प्रहर फक्त आपण हा सेवा करून कमी करू शकतो. म्हणजेच ज्या ठिकाणी आपला हात जाणार असतो त्या ठिकाणी फक्त करंगळीवर निभावतो, एवढा फरक ह्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे आपण दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला शक्य होतील तितक्या सेवा तुम्ही करू शकतात. आता यामध्ये तुम्ही बघा, स्वामींच्या नित्यसेवेमध्ये गुरुचरित्र अवतरणिका दिलेली आहे, त्याचप्रमाणे श्री स्वामी चरित्र अवतरणिका दिलेली आहे. याचं देखील पठण तुम्ही करू शकतात. श्री स्वामी स्तवन याचं रोज पठण तुम्ही करू शकतात. ऐक्य मंत्र आहे, त्या मंत्राचं तुम्ही रोज पठण करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या घरामध्ये तारक मंत्र यूट्यूबला लावून श्रवण करू शकतात. म्हणजे अशा भरपूर अशा सेवा आहेत. या सेवा तुम्ही या 11 दिवसात 7 दिवसात करू शकतात. ज्यांना 11 दिवसांच्या 7 दिवसांच्या सेवा करणं शक्य नाही त्यांनी फक्त दत्त जयंतीच्या दिवशी देखील सेवा केल्या तरी चालणार आहे. बघा, आपल्या आयुष्यातला थोडा वेळ आपण दत्त जयंतीच्या दिवशी देऊन ह्या सेवा आपण करू शकतो. सेवा केल्याने आपलं काही वाईट होत नाही, परंतु झालं तर हे नक्कीच चांगलं होतं. काहींना याचं लवकर फळ मिळतं तर काहींना थोडा उशिरा फळ मिळतं. जे नवीन सेवेकरी असतील त्यांना देखील तुम्ही ह्या सेवा समजावून सांगू शकतात. त्यांना देखील तुम्ही सेवा कशा करायच्या हे सांगू शकतात. यामुळे देखील बघा, आपल्या पुण्याचा वाटा हा वाढत असतो. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.